अप्पा अप्पा गणेशा, हा तुझे अप्पा बाहेर गेलेत. काही काम होतं का? त्यांच्यासाठी पत्र आलं होतं. दे त्यांना. पत्र? कुणाचं? सिद्धरामय्यांचं. अक्कोळगावहून आलंय. सिद्धरामय्या म्हणजे म्हणजे मुलीचे काका. आपण त्यांना अपेक्षा पाठवल्या होत्या त्या उत्तरादाखल असेल पत्र. तू तू बस ना, वाच. ये हो. बस, वाच बघू. वाचतो. लक्ष्मण अप्पा यांना नमस्कार. तुमच्या मुलाच्या लग्नाचं सुरू आहे हे ऐकून अत्यंत आनंद झाला, पण आपणास कळवण्यास अत्यंत दुःख होत आहे की तुम्ही फसवले गेले आहात. वाच बघू पुढे. तुम्ही तुमच्या मुलासाठी जी मुलगी बघितली आहे ती माझी पुतणी आहे, आणि असं असलं तरी माझा आणि माझ्या बंधूंचा एकमेकांशी काही एक संबंध नाही. मी स्वतः हे संबंध तोडले आहेत. त्यासाठी कारणही तशी आहेत. तुमच्या मुलाच्या भवितव्याच्या दृष्टीनं हे सत्य सांगणं माझं कर्तव्य आहे, म्हणून हा सगळा अट्टहास. मागे मी आपणास सांगितल्याप्रमाणे माझ्या बंधूकडे काहीही संपत्ती नाही. त्याने सगळी संपत्ती फुंकून टाकली आहे. सोन्याचं ताट सेवकाला देऊन वेगळं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. महादेवा, ते सोन्याचं ताटही कुठून तरी चोरून आणलं आहे असा माझा प्राथमिक अंदाज आहे. जो खोटा ठरण्याचे सूत्रामही कारण नाही. आपणाशी खोटं बोलून ही सोयरीक जोडणे म्हणजे आपली सगळी संपत्ती हडपण्याचा डाव नाही कशावरून. अशा व्यक्तीशी आपण सोयरीक जोडू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. कारण खोटं बोलून सोयरीक जोडणाऱ्या व्यक्तीच्या मुलीवर काय संस्कार असणार आहेत हे आपण जाणताच. आपल्या जीवास आणि आपल्या संपत्तीस धोका आहे. पण आपण त्या लक्ष्मण शेटजीकडे पत्र पाठवलं आहे, त्याचा पुढं काही उपयोग होणार आहे का नाही? हे होणार होणार, काळजी करायची नाही. कधी? लग्न झाल्यावर? तोंड बंद करता त्या, काम करा. तसं नाही, पण एवढ्या उन्हातानाचं मी ते पत्र पायी पायी जाऊन नेऊन दिलं, तरी बी मलप्पाच्या पोरीचं लगीन झालं ना तर मग मी येड्यात नाही निघणार का? अयो, काही वेळात निघत नाही बघा. माझा प्लॅन आहे, असा कसा फेल जाईल? हा, तुम्ही असंच बोलत बसा इथं. तिकडं तो लगीन लावून मोकळं बी होईल. तर त्या तू माझ्या बाजूने येस की त्यांच्या बाजूने येस? बोला, तुम्ही बी असं बोला. म्हणजे मी एवढं करतो तुमच्यासाठी आणि तुम्ही तर असं म्हणता. जाऊ दे मग, मी चाललो. तर त्या निघाला होता अजून रे? नाही नाही, मी म्हणलं आता आपल्या माणसाचा एवढा कशाला राग धराव म्हणून थांबलो मी. अय्यो, एवढा लाडात का आलास रे? अहो, आई तू आलीस? होय. अहो, मी तुमचा विषय ऐकला लग्नाचा. माझं लग्न कधी होणार? अयो, तुला कशाला करायचं लग्न? अयो, राहा की वाड्यात निवांत. अयो नाही, मला पण करायचं लग्न. मला पण करायचंय. नाही म्हणजे माझं बी लावून द्या असं म्हणतो मी. आणि कोणासोबत करायचं ते माहीतच आहे तुम्हाला.
यासनी काही ठाऊक नसतं. नुसतं बघू करू असं म्हणतात ते. आता एवढे दिवस झाले मी म्हणतो माझं लगीन लावून द्या, तरी बी काही बी उपयोग नाही. येत त्या खूप बोलला असं. आता तुझं लग्नच होत नाही बघा. अहो पण मग असं कसं पाहिजे बोलता? जे ते येतो ना माझं लगीन होत नाही म्हणून शापच देतो मला. तुम्ही असेच बोलत बसणार असाल तर मी जाऊ का? अय्यो या तात्याशी काय बोलायचं. हे तात्या निघ, तू थांब. वैजंता कुठे आहे? अय्यो अक्का आत आहे, तुम्ही पाणी घ्या. अय्यो मला खूप तहान लागली रे तात्या. जातो बाहेर जातो. अरे देवा. ए काळ्या, काय अक्कल आहे का नाही? ए तुला काय आम्ही केलं? मला काय केलं नाही, पण मेंढ्यासनी काय दगड मारताय? काय होतंय दगड मारलं तर? काय होतंय? तुम्हाला दगड मारून दाखवू का? काय होतंय ते? अरे पण तू काय चिडतो एवढं? अरे मुख्य जनावरांनी जीव लावता येत नसल तर निदान त्यासनी तरस तरी देऊ नका. तू बी जीव आहे, त्याला तरस होत नसल का? त्याला खुळा म्हणतात ते खोटं नाही. मेंढीला कधी तरस होते होय? मेंढ्याची तर कापून खात्यात. ए मी तुम्हाला सरळ सांगतो आहे, मेंढ्यासनी दगड मारू नका. नाहीतर काय करणार? काय तर काय करणार? व्यवस्था कर, उलटा फिरून आला तर समजल. अरे या खुळ्यात त्याला कशा पाय लागतात? हा आपल्याला भारी पडेल. चला 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 बाबा चला. एवढेच माझे सांगणे आहे. बाकी आपण जो निर्णय घ्याल तो योग्यच असावा. आपला विश्वासू आणि हितचिंतक सिद्धरामय्या. महादेवा, हे सगळं काय वाढून ठेवलंस रे बाबा? आम्ही कधी कोणाचं वाईट केलं नाही. गणेश, हे सगळं काय चाललंय रे? अव्वा शांत हो. हे बघ, लग्न अजून झालं नाही. आपण अप्पांशी बोलूयात एकदा. बोलायची काही गरज नाहीये. अशा लोकांची मी सोयरीक होऊ देणार नाही. तरी नशीब वेळेचं समजलं सगळं. अव्वा हे बघ, हे सगळं खरं आहे हे कशावरून समजायचं म्हणतो मी. हे बघ, त्या दोघांचं एकमेकांशी पटत नाही म्हणून सूडबुद्धीने त्यांनी हे पत्र लिहिलं नसेल हे कशावरून? गणेश, आपण आपल्याला ही शंका आलीच होती ना? अव्वा, त्यांचं राहणं साधं असेल बघ कदाचित. मान्य, पण काही गोष्टी करायला नको का? आणि अशा खोटारड्या माणसांची सोयरीक नको आहे आपल्याला. ते काही नाही गणेशा, मी हे लग्न होऊ देणार नाही. ठीक आहे, तुला नको असेल तर मी स्वतः या लग्नाला नकार देतो अव्वा. पण मला सांग, तुला तरी ह्या पत्रातलं सगळं खरं वाटतं आहे? नाही तर काय. सिद्धरमैया यांचे खूप चांगले मित्र आहेत, हितचिंतक आहेत. शिवाय ते प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. ते खोटं का बोलतील? अव्वा, माणसाचं मन कसं असते हे मी सांगण्याची गरज आहे? कोण कसं वागेल हे आपण नाही सांगू शकत. ते आहेच, पण गणेशा, माझं मन सांगतंय की हे लग्न करू नकोस. ठीक आहे, तू एकदा अप्पांशी बोल, कारण संपूर्ण परिस्थिती त्यांना माहित आहे बघ. त्यांना काही माहित नाही.
ते गावात गेलेच होते तर स्वतः जाऊन यायचं ना. पण नाही, त्यांनी केशवाला पाठवलं. आता केशवची अक्कल किती चालते हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. आणि राहिला मुद्दा सोन्याच्या ताटाचा, तर ते ताट चोरीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. पण मुलीकडचे जेव्हा आपल्या घरी आले होते तेव्हा त्यांच्या वागण्यात कोणताही बडेजाव नव्हता. श्रीमंती कुठेही दिसत नव्हती. तरी पण त्यांच्याकडे पाहून ते खोटं बोलत असतील असं वाटत नाही मला. गणेशा, तू खूप भोळा आहेस. दुसऱ्यांवर चटकन विश्वास ठेवण्याची सवय आहे तुला. माझ्या मनात जे चाललं होतं तसंच घडतंय. महादेवा, ती रुखरुखच नको मनात. यांना आजच सांगून लग्न थांबायलाच लावते. अव्वा, मला वाटतं मुलीकडच्यांशी एकदा बोलून पाहूयात का? काही गरज नाही म्हणते मी. पाऊस पडतो आहे की नाही हे प्रत्येक वेळी पावसात जाऊन बघायची गरज नाही गणेशा. आवाजावरून, अंदाजावरून, मातीच्या गंधावरून देखील समजतं पाऊस पडतो आहे की नाही. तू म्हणते तेही बरोबरच आहे. ठीक आहे, कळवून टाका त्यांना लग्न मोडलं म्हणून. पंच, हो पंच. अयो तात्या, मध्ये कशाला बोलतोस? तुला जा म्हणून सांगितले ना. अहो पंच, मी जर बाहेर गेलो ना तुम्हाला कायमचं बाहेर जावं लागल. अयो काय झालं रे तात्या? अहो पंच, अक्का. कोण अक्का? अहो खिडकीत बघा. अयो तू खिडकीत काय करतेस? तुमचे काय चालले आहे ना तेच बघते आहे मी. काय चाललंय तुमचं? अयो कुठे काय काय चाललं तात्या आपलं? वय वय, म्हणजे नाही, पंचाचं ना आमचं तसं काही बी चाललेलं नाही. तात्या, तू तोंड बंद कर आधी. तुमचे काय चालले आहे ना ते चांगलेच ठाऊक आहे मला. इंद्री, आता एक काम करा. उद्याच्या उद्या हिला गावी पाठवण्याची व्यवस्था करा म्हणते मी. अरे अक्का, आप्पा अजून आले नाहीत ना. ते येणार पण नाहीत, माहिती आहे मला. आणि त्यांना काय सांगायचे ना ते सांगेन मी. तुम्हाला समजले ना? अयो होय होय. ही मला घरात नकोय. अयो अयो अक्का, मी काय केलं? तू अशी का बोलतेस? काही नाही केलंस, पण तू काहीतरी करायच्या आधी मलाच काहीतरी केले पाहिजे. अयो अक्का, असं नको ग बोलूस. माझं काही चुकलं असेल तर माफ कर मला, पण असं करू नकोस ग. अयो असं का बोलतेस वैजंता? ती अजून लहान. लहान आहे, हो लहानच आहे ती, पण तिची जी वाटचाल आहे ना त्यावरून ती खूप मोठी होईल असे दिसते आहे. मला समजले ना? उद्याच्या उद्या हिला गावी पाठवा. अयो अक्का, नको ना ग. तू काही बोलू नकोस, गप्पा बस. आत जा आणि तयारी कर. हो गो. तात्या, जेवून जाणार? नाही. मग इथे उभा काय आहेस? निघ लवकर. मी आता जातोच आहे, पण मी हे सांगायला आलो होतो का त्या मलप्पाच्या पोरीचं लगीन मोडल
असं मला नाही वाटत. ते बघेन मी. तू निघ लवकर. होय होय येतो पण. सुभद्रा, अय्यो तू जाणार, मग माझं कसं होणार? काय रे हिऱ्या, हा कसला विचार करतो आहेस? आय मला असं वाटतंय सासूरवाडीला जाऊन यायला पाहिजे. कशा पायी? ग गंगी काय लग्नाला तयार होईना बघ. बाळू बी इथून चिडून गेला. तर मला असं वाटतंय की तिकडच्या लग्नाला नाही म्हणत्या. वय त्यो बाळ्या बी काय कमी नाही. घरी गेल्याबरोबर धारेवर धरलं असं समजे असती. म्हणूनच मी म्हणतोय की तिकडे जायला पाहिजे. म्हणजे समजल तिथं काय चाललं आहे आणि काय नाही चाललं ते. वय वय तू जाऊन ये आणि सोयरीक जुळेल असं काहीतरी बघ. गंगीला घेऊन जाऊ का? मला नाही वाटत ती येईल म्हणून. अगं इचराय काय जाते. विचार. गंगे काय अगं बाहेर ये. काय हाय? मी असं म्हणत होतो की एकदा तुझ्या घरला जाऊन येऊ. काय गरज नाही. अगं त्यो काय म्हणतोय ते तर ऐकून घे. त्याची बी काय गरज नाही. ह्यांच्या डोसक्यात काय चाललं आहे ते चांगलं ठाव आहे मला. तुझ्या मनात काय आहे ते काय बी नाही आहे. ऐकून घे आधी. बोल रे हिऱ्या. होय हे बघ तुला असं वाटतंय की हे समजा आमच्यामुळे सुरू झाला तर मी म्हणतोय एकदा तुझ्या घरला जाऊ, समोरासमोर बसू आणि एकदाच काय तो कांडका पाड. वा वा वा, सांगून सांगून काय वेगळं सांगितलं. अगं तुझ्या घरच्यासनी बी वाटतंय की हे लगीन झालं पाहिजे. हे बघा, कुणासनी काय वाटतं हाय याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मी हे लगीन होऊ द्यायची नाही. बर हे तुझं मत आहे ना? वय हेच समोरासमोर बोलाय काय हरकत आहे? नाही, काही कामं नाहीत वय मला. आता म्हणजे तू येणार नाही का? नाही, आय मी एकला जातो. तुम्ही बी जायची काय गरज नाही. हे बघ तू येणार आहे का नाही तेवढं सांग. मी काय करायचं ते मला शिकू नगस. जावा, काय करायचं हाय ते करा. कशा तू जाऊन ये. होय मी जाऊन येत. हा तिथे गेल्यावर काय मी आबी येते. आता काय झालं? तुमच्यावर काही विश्वास नाही माझा. तिकडे जाऊन लगीन ठरवूनच टाकाल. जाऊया आपण. समधे जणच जाऊयात. हा वय वय, समधीत चला. हा आय तिथं गेल्यावर काय काय बोलायचं आहे ते आपल्याला ठरवाय पाहिजे. आणि गंगीला नाही म्हणता येणार नाही असं काय तर बोलाय पाहिजे. खात्रीतच पकडाय पाहिजे समध्यासनी. होय होय होय. आणि तिथे एकदा गेलो की सुपारी फोडूनच परत येऊ. हा अरे भीमादा, काय झालं? असं का बघतोयस? बाळू, हे खरं सांगशील का? ओय सांगतो की. बाळू असं का वागतोयस र? आया आणि बा तुला सांगत असत्यात ते बी ऐकत नाहीस. का त्यासनी त्रास देतोस? भीमादा, लोकांनी तरच व्हावा असं मी काय बी वागत नाही. त्यासनी मी चुकीचा वाटतोय, त्याला मी काय करणार? अरे पण जे नाही म्हणून सांगितलं ते करायचं नाही आपण. तसं नसतं भीमादा. तुझ्यासारखं राहून नाही चालत. हे जग सरळ नाही.
तर आपल्या गावातच बघ, बघितलं तर 50 उमर, पण प्रत्येकाच्या तरा वेगवेगळ्या. जे चूक आहे ते चूक आहे, आणि जे बराबर आहे ते बराबर आहे म्हणा शिकलं पाहिजे भीमाता. अरे पण लोकांनी आवडत नाही की. बराबर वागणं लोकांनी नाही आवडत, ही आपली चूक नाही ना मग. आणि तुला भीमाला सांगतो का सारखं शांत शांत राहत जाऊ न ग, बोलत जा. जे पटत नाही त्याला विरोध कर, आणि जे बराबर आहे त्याच्या बाजून उभा राहा. ना ग बाबा, तुझं ऐकायचं म्हणजे मार खायला लागल. हाय, आता जरी माझं कुणासनी पटत नसल तरी बी हे आल्यावर समजल. मंगळू आलास वय. आणि हे काय खायला काही बी आणलं नाहीस? काय बी नाही आणलं ते बाप्पा. गावात समधीकडं दुष्काळ म्हणून नुसतं सुक्क सुक्क आहे. हा, आणि अरे माझ्याशी असं वागत्यात समधी. मग दुष्काळ नाही पडायचा तर काय पाऊस पडेल? इथंच भोगायला लागल, भिकला लागत्याल समधी. कोणाचं बी लगीन व्हायचं नाही. अहो लगीन तर होत या कोणाचं? मला पाच्या पुरीच, आणि ते बी सावकाराच्या पोरासंग. मलप्पाच्या पोरीचं लगीन? हाय, त्या मलप्पाच्या घरामध्ये तर खायला आण नाही, मग हे कसं जुळलं? ते काय ठाव नाही, पण ह्या समध्या माग तो बाळ्या मदत करतो आहे असं म्हणणं आहे समजायचं. बाळ्या बाळ्या तो हायच का आता बे? होय, आणि ते बी त्या पंचाच्या मदतीशिवाय होता या, म्हणून पंच बी खास म्हणून आहे त्याच्यावर. तो बाळ्या समध्याच्या मधी मधी का करतो हाय तेच कळना झालंय बघ. काय मिळतं आहे त्याला? त्याचं काय चालू आहे? त्याचं बी लग्नाचंच चाललं आहे, पण आता थांबलाय. अरे सावताच्या लग्नाचं बघ म्हणावं आधी, दुसऱ्याचं लगीन जुळवाया निघाला आहे. नाहीतर काय, उगाच त्या पंचासंघ वाकडा घेतला आहे, आणि त्या पंचाच्या मदतीशिवाय मला पाच एवढं समज होत आहे, मला कुणी बी चिडवलंच की. आणि तो पंच कसा आहे ते तर ठावच आहे की आपल्यास. बराबर आहे, तो पंच त्या बाळ्यावर चिडला हाय हे आपल्यासाठी बरंच आहे की. पंचानं बाळ्याचा काटा काढला तर आपलं अर्ध काम होतंय बघ. मग आपण त्या पंचाचा काटा काढायचा, म्हणजे समद गाव आपल्या पायात येईल. मंगळू, समद गाव आपल्या पायात. तो पंच तर का बसणार नाही, त्या बाळ्याला चांगला धडा शिकवल. आपण फक्त वाढ बघायची आता. बाय देवी आहे, देवी आहे, चांगली बुद्धी दे त्या पंचाला. बाळ्याचा काटा काढायची, जीवच घे म्हणा त्याचा. एकदा का पंचानं बाळ्याचा काटा काढला का मग आपल्यामध्ये कोणी याच नाही. आणि जर आलाच कोणी मध्ये तर त्याच्या रक्ताचा अभिषेक करन म्या तुझ्या पायाशी. आता गप बसायचं नाही म्या. मंगळू, आता गप बसायचं नाही. वा, आपण काहीतरी करायला हवं. काय करणार आपण?
तुझे अप्पा तर त्यांच्यावर विश्वास ठेवून आहे. हे लग्न पार पाडूयात, महादेव आपल्या बाबतीत वाईट होऊ देणार नाही असं म्हणत आहेत. अय्यो, पण म्हणून काय असेच बसून राहणार आहोत का आपण? काही करायला नको? हे बघ गणेशा, मला तर काही सुचत नाही. आता जे काही करायचं ते तूच कर. कारण तुझे अप्पा जसं सांगतात त्याप्रमाणे मुलीकडचे खोटं बोलणार नाहीत. आणि मला जे वाटतंय आणि सिद्धरामय्यांनी जे पत्रात लिहिलंय त्याप्रमाणे आपण फसलो जात आहोत. अव्वा, मला वाटतं आपण एखाद्या सेवकाला पाठवून परत शहानिशा करून घ्यायला हवी. त्याने काय होणार आहे गणेशा? केशव गेलाच होता ना, त्यालाच तर सोन्याचं ताट देऊन पाठवलं त्यांनी. अय्यो, केशव नाही, यावेळी दुसऱ्या सेवकाला पाठवूयात म्हणतो मी. फार फार तर हेलपाटा होईल, पण खरं काय ते तर समजेल. ठीक आहे, आता तूच बघ काय करायचं ते. नरू, अय्यो नरू, इकडे ये जरा. जी मालक. हे बघ, तू आताच अक्कोळगावी जा. तिथे मल्लप्पा नावाचे गृहस्थ राहतात. त्यांच्याविषयी सगळी माहिती काढून घे बघ. जी. ते कुठे राहतात, कसे राहतात, काय करतात, सगळी माहिती काढायची बघ. वय, समधी माहिती काढतो. बर, लगेच निघ. वय. आणि हो, सगळी माहिती व्यवस्थित काढ बघ. जी, येतो. गणेशा, हे असं काही होईल असं वाटलंच नव्हतं रे. बघूयात तरी कोण खरं बोलत आहे. जर अप्पा म्हणतात त्याप्रमाणे सिद्धरामय्या जर खोटं बोलत असतील तर उगाच संशय घेऊन चांगलं स्थळ हातचं घालवायला नको ना. बरोबर आहे तुझं. आता हा सेवक परत येईपर्यंत माझ्या जीवाला रुखरुख लागून राहणार आहे. अव्वा, काही काळजी करू नको बघ. जे होईल ते चांगलंच होईल. जर मल्लप्पांकडे असेल धन तर नरू पासून लपून थोडीच राहणार आहे, दिसेलच की. होय. अरे मलप्पा, तू कवा आलास? आत्ताच आलो बघ. तुलाच शोधत आलो बघ बाळू. अरे मी तुझ्या संगच आहे की. बोल, काय अडचण आहे? काही नाही बघ. काही समस्या सांगण्यासाठी आलो नाही बघ बाळू. मग काय सांगायला आहेस? काही नाही. तुला भेटावंसं वाटलं, तुला पाहावंसं वाटलं म्हणून आलो बघ बाळू. मल्लप्पा, तुझ्यागत भक्ती अवघड आहे, दुर्मिळ आहे. लोक अडचण असल तेव्हाच देवाची आठवण काढतात. तर काय बी नका असताना फक्त भेटायचं आहे म्हणून कोणी येत नाही. काय पाहिजे असल तेव्हाच देवाकडे जाते. देव बी त्यासनी नाही म्हणत नाही. खरं सांगू का, देव बी तुझ्यागत भक्तांची वाट बघत असतो. या बघ, तुझ्या या बोलण्याने आनंदी झालो आहे बघ बाळू मी. तू माझी वाट बघत असतो असं? होय, कारण तुझी भक्ती खोटी नाही मल्लप्पा. कशाच्या आशेनं तू मला आठवत नाहीस. तुला मनापासून वाटतं म्हणून तू आठवतोस. आणि हेच मला आवडतं बघ. मला जे हवं ते मागण्याची वेळ तू कधी येऊच दिली नाहीस बघ बाळू. मागण्या आधीच ते मला मिळालं आहे बघ. अरे ह्यालाच भक्तीचं फळ म्हणतात. बोल, मी काय करू? काही नको. तू माझ्यासाठी जे केले आहेस ते खूप आहे बघ बाळू. मला तुझ्यासोबत काही क्षण घालवायला मिळाले तर मी माझं परम भाग्य समजेन बघ. डोळं मीट आणि शांत बस. त्यांचा विचार करू नकस. ठीक आहे.
ठाव आहे तुझी संसार करायची इच्छा नाही मनानं तू समध्यातनं मोकळा झाला आहे पर जबाबदारी म्हणून तू पोरीच्या लग्नासाठी मरमर करतो आहेस पर काळजी करू नकस म्या तुझ्या संग आहे चला हा पोरासनी पलीकडे ठेवलंय ना वय आणि मेंढ्या बी बांधल्या आहेत त्यांच्या दारात म्हणलं ध्यान ठेवा. वय 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 चला बिगी बिगी. वय सत्य चल की. हाय मला कोणी काही सांगत नाही. अगं बाहेर ये. काय सांगायचं आहे माझ्या बाळाला? आपण कुठं चालू आहे? अगं तिकडे गेल्यावर समजलच की. चल. नाही आधी सांग. अगं सांग की तिला. सत्य आपण तुझ्या आजीकडे चाललो आहे. होय मला वाटलंच होतं. तुम्ही जावा मी नाही येणार. का? बाळूमामांसंग माझं लगीन लावणार आहे. अगं मी आहे की सत्य. मी असं होऊ देईन का? मग आपण का जात आहे? तुझ्या बाळानं आजीनं घोळ घालून ठेवला आहे की लग्नाचं बोलून. तो निस्तराय चाललो आहे आपण. मग आपण जाऊन काय करणार आहे? अगं मी या लग्नाला नाही म्हणलं ना व. मग घरची नाराज असत्याल त्यासनी मनवाय ना ग का? नाही म्हणवायचं. आपण तिथे जाणारच नाही मग म्हणवायचं का? असं नसतं बाळा. लगीन नाही करायचं म्हणजे तिकडे जायचंच नाही असं थोडीच असतं. तिकडं तुझा आजा हाय आजी हाय आणि तुला बी तिकडे जायला आवडतं हाय ना व. हा समजा नीट कराय ना ग. वय व्हाया पाहिजे. म्हणूनच चाललो आहे तिकडं. सोयरीक नाही करायची म्हणून माणसं तोडून चालतंय का? नाही ना व. आत्ता बराबर बोललीस. ती समधी माणसं आपलीच आहेत. त्यांच्याकडे ये जा व्हायची. हा त्यासनी तोडून कसं चालल? होय हा बराबर आहे का नाही? हा हा होय होय. चला. ओ तुम्ही काय ऐकत उभा आहे? बैल जोडले आहेत ना व. मग काढा की गाडी. होय की पण तुमचंच पाय निघाना. चला चला बोलत असते चल, आणि चलते. दार लाव इसरायची. मलप्पा हे मलप्पा हा बाळू चल आपल्याला निघा पाहिजे. कुठे जायचं आहे म्हणतो मी? घरला. आता तू बी तुझ्या घरला पाहिजेस मी बी तुझ्या संग पाहिजे. काही अडचण तर नाही म्हणतो ना मी? नाही आणि मी असताना तू काळजी करू बी न ग. तुला घरला जायला पाहिजे. तुझ्या घरला कोणीतरी येत आहे आणि तू घरला गेला नाहीस घोळ घायचं. चल चल आपल्याला निघा पाहिजे. पंच बग्गी तयार आहे. पंच असे कसे पाय बसला आहेत? हे तुला माहित नाही का रे पोपटा? नाही ठाव आहे मला समज तरी मी विचारलं. अयो कशाला जखमेवर मीठ चोळायला? अहो पंच तुम्हाला जरा असं अक्काने बघितलं ना तोंड पाडून बसलेलं काय खरं नाही मग तुमचं? अय्यो अय्यो तात्या सुखानं नीट दुःख पण करता येत नाही बघ रे बाबा. सुभद्रा चल. तात्या बग्गी तयार झाली का? होय तयार आहे. जा सुभद्राला घेऊन जा.
आणि त्याला सांग हिला बेळगावला सोडून ये म्हणून. होय. सुभद्रा जा, तात्या तुला बसवेन बघीत. अक्का असं नको ना ग बोलू. अप्पा येईपर्यंत तरी थांबू दे ना. तुझ्या आप्पांना मी पत्र पाठवले आहे. त्यांना कळवले आहे की तुला बेळगावला पाठवत आहे म्हणून. जा, काळजी करू नकोस. तात्या चला. कुठे निघालात? अयो ते पाहुण्यांना असंच पाठवून देणं बरं दिसत नाही, म्हणून तिला बग्गीत बसवून परत येणार होतो. त्याची काही गरज नाही, जाईल ती. बसा. अरे त्या तात्याचं चार चौकात सांगायसारखं काय आहे का? नाही, नुसता जिथं जाईल तिथं गोंधळच घालून ठेवतो बघ त्यो. खरं आहे. अरे म्हणून तर त्याचं लगीन जुळत नाही नव. अरे एक येळ ते बाळू सुधरल, पण या तात्याचं काही लगीन होईल असं वाटत नाही. लय अवघड आहे गड्या. नाहीतर काय. ए गप्पा गप्पा, नाव घेतल्याबरोबर आला बघा. काय गप्पा चालले आहेत वाटतं. अरे काय नाही, तुझा विषय चालू होता बघ. हा, माझा विषय. काय काय बोलतो ते? अरे हेच का, तात्या बिगर पंचाचं पान बी हालत नाही. नाही नाही नाही, तस काय नाही. म्हणजे पंचाला माझी मदत लागते, पण तुम्ही म्हणता तसं काय बी नाही. अरे खरं तेच बोलतो हाय. अरे पंचाकडं तुझ्या शब्दाला मान हाय, पण तुझा एक बी शब्द खाली पडून येत नाही. हे तर खरं आहे ना. हा म्हणजे नाही असं नाही, म्हणजे अगदीच नाही असं नाही. हा, त्याला पंच तरी काय करते. मी आहे तेवढा हुशार. तुम्हाला सांगतो एकदा. तात्या ह्यालाच सांग, मला लई शेतावर काम आहेत, मी जातो. अरे थांब की. ए अरे आमासी काय काम नाही वय तात्या. हा सांग तू. तात्या येतो आम्ही, चल. अरे अरे तात्या हा सांग सांग. काय सांग, मला बी काय काम नाहीत का काय? रिकाम टेकडे कुठली. राम राम पाहुण. राम 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 राम. ते मलप्पाचं घर कुठे म्हणायचं? मल्लप्पाचं घर वय हेच की झोपडी. आणि ह्यो मल्लप्पा. हे आणि हे घर ते लक्ष्मण शेठजींच्या मुलासंग. हा, ह्याच्यात पोरी संघ लगीन ठरवलाय. तुम्ही कोण म्हणायचं? त्यामुळे लक्ष्मण शेठजींचा सेवक आहे नरू. काही काम होतं का म्हणतो मी. नाही नाही, असंच आलो होतो. तसं इकडे काम होतच, पण जाता जाता चक्कर मारावी म्हणून. ठीक आहे, या की बसा म्हणतो मी. नग नग, लय काम आहे, निघतो म्या. निघता? काम झालं का? होय झालं की. एक विचारू का? होय विचारा की. लग्नाची तयारी जोरात चालू आहे ना तिकडं? होय, पर काय नाही काय नाही. तुमची लग्नाची तयारी कुठवर आल्या? चालू आहे. लक्ष्मण सेठजीने काही गोष्टी सांगितल्या आहेत बघा, त्याचीच जुळवाजुळव सुरू आहे म्हणतो मी. हा होईल ना समज.
म्हणजे शेरजीसनी जे जे पाहिजे आहे ते समज मिळत. तुम्ही काय बी काळजी करू नका आणि त्यांच्या मनात आहे ते समज होईल आणि लग्नात कुठलं बी विघ्न यायचं नाही. असं झालं तर चांगलंच आहे. होय. पण तू कोण म्हणायचा? हा बाळू आमच्याच गावचा आहे. हा म्हणेल तसंच होईल बघा सगळं काही. चांगलं आहे, निघतो म्या. तुझ्या संग बोलताना काहीतरी वेगळंच वाटतंय बघ. ये गड असं बाबा आता काय ठाव ना. येतो. राम राम. राम येतो राम. म्या. राम राम. आता ह्याला काय झालं आहे गळा काढाया? आय तुझ्या जीवा भावाचं कोणतरी येणार असेल. आता कोण येणार आहे तवा? आता मला काय ठाव, मी काय कावळा आहे वय? त्याला विचार. ए बाबा माझ्या विचार घ्या कोण येणार आहे. भाडू तू बी ना असं काहीतरी करतो असतो यास म्हणून तुला लोक खुळा म्हणतात बघ. म्हणून दे बाबा त्यांच्याकडे शानाहून काय करायचं आहे म्हणून कावळे संग बोलत बसायचं काय? होय बोलावं त्याला काय होतंय. तो बी जीवच आहे की त्याला बी वाटत असेल का गप्पा माराय म्हणून. तू काय ऐकायचं नाही सर बाबा. कुठल्या बी शेवरात बरोबर बोलशील ना मग तू. रातभर नाही महिनाभर वरीसभर म्हण. एकदा का ह्याच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला का थांबायचं नावच घेत नाही. खर हाय मला कावायला वाटत असेल गप्पा मारा. राम राम. राम राम. येऊ का? भाई या की. हा. गंगे कशी आहेस? म्या बरी. तू कशी आहेस? म्या बी बरीच आहे की. सत्यवा अगं ये की ये. अगं ये की काय झालं? ए सत्य जा की. आजीच हाय तुझी, सासू नाही. राम राम पाहुणे. राम 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 राम. कुणाकडे आला हाय? नाही गावात नवीन दिसता हायस म्हणून विचारलं. काम होतं म्हणून आलं होतं. आता काम झालं म्हणून माघारी निघालं. पर तुम्हाला एक विचारायचं आहे. विचारू का? विचारा की. तुम्हासनी तो बाळू ठावाय नव? बाळ्या वय ठाव आहे की. त्याच्याबद्दल काही सांगाल का? अहो सांगायचं काय हाय, लय चमत्कारिक पोर हाय त्यो. साधा सुदान हाय. अहो त्यो जो बोलतो ते खरं होतं. आता एवढंच कशाला, आमच्या गावात मल्लापा म्हणून एक जण हाय. अहो त्याच्या घरात खायची बी भ्रांत हाय. पर त्याच्या पोरीचं लगीन एका सावकाराच्या पोरासंग जुळलं हाय. पर आता मला एक सांगा, गरीबाची सोयरीक श्रीमंताच्या घरात कधी होती हाय का? नाही. अहो तरी बी हे लगीन जुळलं हाय. ह्या बाळूनी समज जुळवून आणलं. पण तुम्ही काय विचारता हाय एवढं? काय नाही काय नाही, असंच विचारलं. बरं जातो. बोलत बसलो तर दिस पुरायचा नाही. राम राम. येतो. राम राम. जीवाला काही हार्टबीट आहे का नाही? हा तर काय बी बोलायचं नाही नाही तसं नाही म्हणायचं होतं त्याला. जा ग सत्ते जा आजीकडे. हा
आता कसं माझ्यावर रागावली आहेस वय होय. आणि ते का बरं? सासरे भाऊ कुठे दिसत नाही? बाहेर गेला आहेत का? वय तालुक्याला गेले आहेत, एक काम आहे. बर बर बर, कवा येतील? येळ लागल म्हणत होते, आता बघू. आजी मला तहान लागली आहे. बाया माझ्या बाळाला तहान लागली आहे. बाळू जा पाणी घेऊन ये. हा ना, बाकी समजा कसं आहे? बरं आहे ना व? होय बरं आहे. ते नग मला नग पाणी. आता तर मागितच नव. नग तरी बी नग. गाय बाहेरच थांबवणार आहेस होय आमासनी, घरात नाही घेणार? व्हाय की नाही नाही, चला समधी आज चला. चल सत्य चला. होय होय होय. ए, धर. मालक, ओ मालक, ये नरू. बोल, आला असं जाऊन? होय आलो. काय काय या माहिती काढलीस? मी तिथं गेलो आणि बघितलं त्यासनी राहायला घर बी नाही. अहो झोपडीत राहतात ते. मला असं वाटतंय त्यासनी खायला बी मिळत नसेल. अय्यो, म्हणजे आपला संशय खरा ठरला तर गणेशा. तू भेटलास त्यांना? वय माणूस चांगला वाटला, पण तुम्ही त्याची पोरगी करून घ्यावी असं घरानं नाही ते. अव्वा, बरं झालं सिद्धरामय्यांचं पत्र आलं ते. त्यांना जाऊन धन्यवाद द्यायला हवे बघ. अय्यो, त्यांच्यामुळेच वाचलो की आपण. खरं आहे तुझं गणेशा, तेच भले गृहस्थ निघाले. ते मल्लप्पा एवढे खोटारडे आहेत म्हणूनच सिद्धरामय्यांनी त्यांच्याशी संबंध तोडले असतील. नाहीतर सख्या भावाशी कोण संबंध तोडेल? हेच तर म्हणतोय मी. कुठे ते सिद्धरामय्या, कुठे ते मल्लप्पा. अयो, मल्लप्पा इतके खोटारडे असतील असं वाटलं नव्हतं बघ त्यांना पाहून. आपल्याला फसवण्याच्या हेतूने त्यांनी चांगलंच नाटक केलं बघ. लग्न पार पाडून आपली सगळी संपत्ती लाटण्याचा त्यांचा डाव असावा बघ. नाही का? आपल्या सगळ्या अपेक्षा आपण त्यांना पाठवल्या, पण त्यांनी ब्र देखील काढला नाही. माफ करा मालक, पण मी एक सांगू का? अयो बोल की रे. तुम्ही ज्या अपेक्षा सांगितल्या त्या समजा पुऱ्या करायला तयार आहेत ते. काय नरू, तू काय बोलतो आहेस? तुला कळतंय ना? खरं तेच सांगतोय बाईसाहेब. अयो, पण आता तूच म्हणाला होता ना रे, त्यांना राहायला घर नाही, खायला काही मिळत आहे की नाही माहिती नाही. मग ते करतील आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण? ते काय ठाव नाही, पण त्यांनी सांगितलं की तुमच्या समध्या अपेक्षा पुऱ्या करू. त्यांनी सांगितलं? होय, त्यांच्या गावात एक बारकं पोरगा आहे बाळू नावाचं, त्यानं सांगितलं. आता हा बाळू कोण आहे आणि त्याच्या बोलण्यावर आपण का विश्वास ठेवायचा? अहो, मी गावात माहिती काढली तर बाळू साधा सुद्धा नाही असं समजलं. साधा सुद्धा नाही म्हणजे? म्हणजे तो चमत्कार करतोय आणि हे लगीन जुळून आणायला त्यानंच तर मदत केली आहे. हेनरी, हेनरी, अय्यो अय्यो. खाणे आणि आराम करणे या व्यतिरिक्त काही काम करणार आहात की नाही? अयो, काय करायचंय मी? काय करू म्हणजे?
भावाच्या मुलीचे लग्न जुळले आहे, ते थांबवण्यासाठी काही केले? अयो लक्ष्मण अप्पांना पत्र लिहून पाठवले बघा. आता बघू काय होतंय ते. बघूया काय होतंय ते. बघतच बसा नुसते. अयो मग अजून काय करणार वैजंता? लक्ष्मण अप्पांच्या घरी जाऊन सांगू तुमच्या मुलाचं लग्न मोडा म्हणून? लक्ष्मण अप्पाच्या घरी नाही, पण भावाच्या घरी तरी जाऊच शकता ना. अय्यो त्याच्या घरात कशाला जाऊ? त्यांच्याकडे एवढे धन कुठून आले ते बघा आधी. हे कुठून येणार धन वैजंता? तोच आपल्याकडे आला होता भीक मागत. हो नाही, तसं ते दाखवत होते आपल्याला. आमंत्रण देताना काय म्हणाले ऐकले ना? लक्ष्मण अप्पा काय काय आणि किती मागत होते ते. अयो पण हे सगळे कुठून देणार म्हटल्यावर काय बोलला होता आठवतंय ना? महादेव बघून गेले म्हणून. आपल्याशी खोटे बोलत असतील ते. तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांच्या घरी जा आणि स्वतःच्या डोळ्यांनी काय परिस्थिती आहे ते बघा. आता एवढ्या मोठ्या सावकाराच्या मुलाशी लग्न जुळले आहे, नक्कीच काहीतरी घोळ असेल. तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांच्या घरी जाऊन बघून या. अय्यो बघून येतो खरं तर काही गरज नसताना पाठवतेच बघा. गरज आहे म्हणते ना मी. जा लवकर. तात्या आता बोललं तू आत्ताच्या आत्ता यांच्या सोबत जाऊन भाऊजींच्या घरी काय परिस्थिती आहे ते बघून ये. त्याला काय परिस्थिती बघायची? खायला अन्न बी नाही त्याच्या घरी. तू जाऊन आला असं त्यांच्या घरी? नाही आता मी गेलो नाही, पण असं कळतच की. सांगते तेवढं करा. त्यांच्या घरात आत डोकावून बघा. नक्कीच त्यांनी सोनं लपवलेलं असणार. तुम्ही जा आणि लवकर बघून या. निघा. तो बाळू काय साधा सुद्धा पोरगा नाही बर का. तोच म्हणला तुम्हाला जे पाहिजे ते समज मिळेल. ऐकावं ते नवल बघ. मला बी त्या बाळू संग बोलताना जाणवलं हे काहीतरी वेगळंच आहे. तो येणारा आहे का लग्नाला? ते काय ठाऊ नाही मला. ठीक आहे, तू एक काम कर, तू परत जा आणि त्यांना सांग की आम्ही लग्नाला तयार आहोत, पण बाळू लग्नाला यायला हवा. ठीक आहे, जातो लागली. गणेशा, हा बाळू कोण आहे आणि तो नेमकं काय करतो हे मला पाहायचंय. म्हणजे नरूने सांगितल्याप्रमाणे तो जर खरंच साधा सुद्धा नसेल, कोणीतरी अवतार असेल, तर मग त्याचीच इच्छा आहे हे लग्न व्हावं म्हणून. मग आपण अडथळा आणून चालणार नाही. अयो पण मी म्हणतो तो बाळू कोणी खरंच खुळा किंवा साधा निघाला तर काय करायचं? तर हे लग्न होऊ द्यायचं नाही. हे बघ, आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या आणि तो बाळू समोर आला तर खरं काय आहे ते कळेलच ना गणेशा. बघूयात. एक आठवडं बैलगाडीतच राहायला वाटतं. ए सत जागी आय बस. सत्य बाहेर कशा बाई चालले? गाठोडा आणाय. सत्य थांब जरा. मला सांग, तू माझ्या हातचं पाणी का पित नाही? नाही प्यायचं मला. अगं पर का? आता मी काय केलाय? तुमच्यामुळेच तर समज होत आहे. घरात किती भांडणं झाली. भांडणं कशा पाई? तुमच्या संग माझं लगीन लावायचं का नाही लावायचं यावरनं. आई नाही म्हणती, बा आजी वय म्हणती. यात माझी काय चूक आहे? आता मी काय केलाय? तरी बी भांडणं होत्यात. अगं मी बी सांगितलं की मला लगीन करायचं नाही म्हणून. मग झालं की आता भांडायचं काय यात? ताव नाही, मी आधी सांगितलं मला लगीन करायचं नाही म्हणून. समधी इकडे कशा पाय आले आहेत? येणार नव्हती, पण आय म्हणली नाती तोडायची नाही म्हणून जायचं आहे. बराबर आहे. सत्य, तू माझ्या हातचं पाणी का नाही प्यायलीस? आज मामा आहे मग तुझा. वय पण तुमच्या संग लगीन लावायचं चालू आहे ना व, आणि मला नाही करायचं म्हणून.
सारखं उठून नुसतं लगीन लगीन लगीन. आई बी असंच म्हणते. पर बा आणि आजी लग्नाचा तिशे काढतात. तुझ्या बाण आजीमुळे हे समज सुरू झाला आहे. काय त्यांच्या डोसक्यात आलं काय ठाप. जाऊ दे, आई लगीन होऊ देणार नाही. आईने सांगितलं आहे मला तसं. मी आधी होऊ द्यायचो नाही. ये इथं. यो कुठे रे त्या आला आला गावाच्या बाहेरच आहे ना. यो यो इथे राहतो मल्लप्पा. इथंच राहत ते. आवाज देतो. बर. अय मलप्पा, अय मलप्पा, अरे पण चालू आहे तुला भेटायला. हा आला. ये, ये. अय्यो सिद्धरामय्या, तू आणि इकडे. यो अरे तुला भेटायला आले. ठीक आहे, या की आता या म्हणतो मी. आत येत त्या आत. अक्का अयो चला, तू म्हणतोस येतो आत. अय्य दमन या 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 म्हणतो. रुक्मिणी, कोण आला आहे बघ म्हणतो जरा. अयो भाऊजी. अयो राम राम. बसा. अयो कुठे बसायचं मी. बसायची व्यवस्था कर ना काहीतरी. अयो येत त्या असू दे. इथेच बसतो मी. ठीक आहे, पाणी. अयो मला नको पाणी. ह्याला दे. पी रे पाणी. माझ्याकडे कसं येणे केलं म्हणतो मी. अयो बघायला आलो तुझ्या परिस्थितीत काही सुधारणा झाली की नाही म्हणून. काही सुधारणा नाही बघा. आहे तसंच आहे सगळं काही. महादेवाच्या कृपेने सगळं काही सुखात आहे बघा. अयो पण घरात तर काहीच दिसत नाही की रे. काही नाहीच तर दिसणार कुठून म्हणतो मी. अयो यो मग लक्ष्मण अप्पांनी मागितलेला एवढा मोठा हुंडा तू देणार कसं म्हणतो मी. महादेवावर सोपवलं आहे बघ मी सगळं काही. मला खात्री आहे ते मला नाराज नाहीत करणार. अयो मल्लप्पा खोटं बोलतोस तू. अरे मी तुला खोटे का बोले ना. जे काही आहे ते तुझ्या समोर आहे बघ. अयो यो तुझ्याकडे धन आहे, कुठेतरी लपवून ठेवले असशील. नाहीतर कुणाकडनं तरी उसणं घेणार असशील. गंगे, तुम्ही समधी आलात, लई बरं वाटलं बघा. तुझ्या जावयाला आठवण आली म्हणून आलो. होय, म्हणलं जत्राहून लय दिस झाला आहे म्हणून जाऊन यावं. आमच्याकडे य नव्हता तरी बी आम्ही य काढला म्हणून आलो. वय का? जे हाय ते खरं बोला की. टाकाला जायचं आणि भांड लपवायचं असं कशा पायी करतायसा. जे हाय ते बोला. अगं कुठं काय केलं आहे. काय बोलायचं आहे का? हा बोलायचं आहे. हिरप्पाला बोलायचं आहे. हिरा बोल र. वय म्हणजे आता बघा ना, बाळूच्या लग्नाचा विषय तुम्हीच काढला होता ना. मग आमच्या बी डोसक्यात विचार आला की सत्याचा विचार आम्ही का नाही करायचा. घरातल्या घरात सुईरीक होईल हा म्हणून आम्ही बी विषय काढला. तुम्हाला बी पटलं बघा. हिला पट ना. म्हणजे हिचं बी मत बरोबर असेल म्हणून म्हणलं समोरासमोर बसावं आणि बोलावं. हिरा आधी एकलाच येणार, पण हिचा भरोसा नाही ना, म्हणून आम्ही समधी आलो. भरोसा म्हणून. भरोसा ठेवण्यासारखं वागला असता तर ठेवला असता की भरोसा. असं काय केलं आहे म्या. हा तुझ्या भावासंग सोयरी करत होतो ना. तुझ्याच घरात आली असती ना पोर. काही हे घर वांगाळ आहे.
घराबद्दल काय अडचण आहे का मला? हा आय तू काय ह्यांच्याकडे ध्यान देऊ नका. उगा गोष्टी फिरवून फिरवून बोलत्यात. हे बघ, मी का नकार दिला आहे तुला चांगलं ठावा. बाळूचा काय नेम आहे का? त्याचं बोलणं त्याचं वागणं काय सांगता येतं का? उद्या मोठा झाला आणि सत्तीला नाही नांदवली, गेला सोडून, तर काय करायचं? काय बी होणार नाही हे पण तू म्हणती हायच तर राहिलं. आणि मी इथं यायचं कारण म्हणजे या दोघांचं बी बाळूगतच आहे बघ. म्हणजे आम्ही दोघं खुळा आहो काय? नाही नाही, पर बाळूगत तुमचा बी काय नियम नाही असं म्हणायचं आहे मला. उगा लगीन ठरवून मोकळं व्हाल म्हणून आले. गंगे तू नग काळजी करू, यासनी येऊ दे, मग बघू कसं कसं आणि काय काय करायचं. होय